नमस्कार. कॉर्पोरेट कंपन्या त्यांची सामाजिक जबाबदारी म्हणजे CSR ती कशी पूर्ण करतात? बऱ्याचदा काय होतं की त्या एका चांगल्या पार्टनरच्या शोधात असतात. आज आपण एक केस स्टडी म्हणून माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशनचा एक CSR प्रस्ताव बघणार आहोत आणि समजून घेऊया की एक चांगला, प्रभावी प्रस्ताव नक्की असतो कसा. आणि गंमत म्हणजे या प्रस्तावाची सुरुवातच एका एकदम अचूक प्रश्नाने होते. हा प्रश्न थेट कंपन्यांसमोर जे एक मोठं आव्हान असतं ना, त्यालाच हात घालतो. आणि ते आव्हान काय आहे? तर एक अशी विश्वासार्ह संस्था शोधणं जी त्यांचं सामाजिक ध्येय प्रत्यक्षात आणू शकेल. तर मग या आव्हानाला उत्तर म्हणून हा प्रस्ताव एक अगदी स्पष्ट उपाय आपल्यासमोर ठेवतो. कोणत्याशी चांगल्या पिचमध्ये कसं असतं, फक्त प्रॉब्लेम सांगून चालत नाही, त्यावर एक सॉलिड उपाय पण द्यावा लागतो. चला बघूया तो उपाय आहे तरी काय. आणि तो उपाय आहे माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशन. तर ही संस्था स्वतःला कॉर्पोरेट कंपन्यांसाठी एक परफेक्ट CSR पार्टनर म्हणून सादर करते. त्यांच्या नावातच बघा ना, ॲग्रो आणि सोल्जर हे शब्दच कुठेतरी त्यांच्या कामाची दिशा दाखवतात. अच्छा, आता आपण जो हा डॉक्युमेंट बघतोय ना, त्याला प्रॉस्पेक्टस म्हणतात. मग प्रॉस्पेक्टस म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर हा संस्थेचा एक प्रकारचा जाहीरनामाच असतो, ज्यात त्यांचे प्लॅनिंग काय आहे, त्यांची ध्येय काय आहेत आणि ते काम कसं करणार आहेत हे सगळं स्पष्ट केलेलं असतं. आणि याचा मुख्य हेतू एकच असतो, संभाव्य पार्टनर्सना आकर्षित करणं. चला, आता या प्रस्तावाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येऊया, म्हणजे संस्थेचं मूळ ध्येय काय आहे. माने ॲग्रो सोल्जर फाउंडेशनचं काम हे 5 मुख्य स्तंभांवर म्हणजे पिलर्सवर आधारलेलं आहे आणि हेच त्यांच्या संपूर्ण कामाचा बेस आहेत. इथे बघा, ही 5ही कार्यक्षेत्र एका डोनट चार्टमध्ये दाखवली आहेत. हे फक्त दिसायला छान आहे म्हणून नाहीये, यामागे एक स्ट्रॅटेजी आहे. यातून काय दिसतं की फाउंडेशन एकाच वेळी अनेक वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करतं, पण त्यांची स्ट्रॅटेजी मात्र इंटिग्रेटेड आहे आणि त्यांचा फोकस व्यापक सामाजिक विकासावर आहे. चला, हे 5 स्तंभ पुन्हा एकदा बघूया. अन्न आणि पोषण, शिक्षण आणि कौशल्य विकास, आरोग्यसेवा, पर्यावरण आणि महिला सक्षमीकरण. ही जी निवड आहे ना, ती खूप विचारपूर्वक केलेली दिसतीये, कारण ही सगळी क्षेत्र युनायटेड नेशन्सच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सशी म्हणजे SDGsशी मिळती-जुळती आहेत. आणि ह्यामुळे होतं काय की कॉर्पोरेट पार्टनर्सना आकर्षित करणं सोपं जातं. मग ह्या 5 क्षेत्रांचा नेमका अर्थ काय? तर हेच आहे या फाउंडेशनचं व्हॅल्यू प्रपोजिशन, म्हणजे आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो याचं एक क्लिअर उत्तर. आता इतके ऑप्शन्स दिल्याने काय होतंय की ते वेगवेगळ्या कंपन्यांना अट्रॅक्ट करत आहेत. समजा एखाद्या कंपनीला शिक्षणात इंटरेस्ट आहे तर ती शिक्षण निवडेल, दुसरा कुणाला पर्यावरणात रस असेल तर ते पर्यावरण निवडतील. ही एक स्मार्ट स्ट्रॅटेजी आहे, नाही का? ठीक आहे, आता संस्थेचं ध्येय आणि कार्यक्षेत्र तर कळलं. मग एखाद्या संभाव्य पार्टनरच्या मनात पुढचा प्रश्न काय येणार की ओके, पण यांच्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा? बरोबर, कोणताही चांगला प्रस्ताव या प्रश्नाचं अगदी स्पष्ट उत्तर देतो आणि यालाच म्हणतात कॉल टू ॲक्शन. चला बघूया इथे ते कसं दिलंय. इथे कॉन्टॅक्ट करण्याची प्रोसेस एकदम सोपी ठेवली आहे. त्यांनी 3 क्लिअर मार्ग दिले आहेत. एक तर थेट संपर्क साधा, दुसरं ऑनलाईन माहिती घ्या किंवा मग थेट योगदान द्या. यामुळे काय होतं की वेगवेगळ्या प्रकारच्या पार्टनर्सना त्यांच्या सोयीनुसार कनेक्ट होण्याची संधी मिळते आणि मग अर्थातच रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता वाढते. जसं की इथे बघा, ईमेल, फोन नंबर, वेबसाईट आणि सोशल मीडिया सगळी कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन एकाच ठिकाणी दिली आहे, त्यामुळे माहिती शोधणं एकदम सोपं होतं. आणि ज्यांना आर्थिक मदत करायची आहे त्यांच्यासाठी बँक डिटेल्स आणि UPI ID सुद्धा अगदी स्पष्टपणे दिलेला आहे. त्यामुळे डोनेशनची प्रोसेस खूपच सोपी होते. आणि सगळ्यात शेवटी त्यांचा रजिस्टर्ड पत्ता. आता डिजिटल माहितीसोबतच असा प्रत्यक्ष पत्ता देणं हे संस्थेच्या पारदर्शकतेचं आणि विश्वासार्हतेचं एक चिन्ह आहे. यातून हेच दिसतं की ही एक खरी, ग्राउंडवर काम करणारी संस्था आहे. तर मग ह्या पूर्ण प्रस्तावात काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे हे तर अगदी स्पष्ट आहे, पण एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न अजूनही बाकी आहे, तो म्हणजे परिणाम कसा मोजणार. कारण बघा, एक पार्टनर म्हणून फक्त योजनेवर पैसे नाही लावले जात, तर ती गुंतवणूक परिणामांमध्ये असते. त्यामुळे कोणताही करार करण्याआधी तुमच्या कामाचं यश तुम्ही सिद्ध कसं करणार हा प्रश्न विचारणं सगळ्यात महत्त्वाचं ठरतं. खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा, नाही का?